सुप्रभात विद्यार्थी आणि वाचक मित्र हो. दैनिक लोकमतने महाराष्ट्रातील तमाम वाचक आणि इयत्ता 2री ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या लोकमत भारत रत्नमाला 100 दिवसांची ज्ञानयात्रा या लाखोंच्या बक्षिसांचा वर्षाव करणाऱ्या कूपन स्पर्धेतील दररोज प्रसिद्ध होणाऱ्या कूपनच्या प्रत्येक प्रश्नाच्या अचूक मार्गदर्शनपर व्हिडिओमध्ये आपले स्वागत. या स्पर्धेतील नवनवीन अपडेटसाठी तसेच प्रश्नांच्या प्रत्येक अचूक उत्तरासाठी व स्पर्धेच्या माहितीसाठी आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या मनातील प्रश्न शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. विद्यार्थी आणि वाचक मित्र हो, लोकमत भारत रत्नमाला मालिकेमध्ये आज आपण कूपन क्रमांक 88चं अचूक उत्तर अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही हा प्रत्येक लेख काळजीपूर्वक वाचा, कारण भारतासाठी अमूल्य योगदान देणाऱ्या भारतरत्नांची माहिती या सदरामध्ये दिलेली असते. आजचं कूपन क्रमांक 48 प्रश्न, कर्पूरी ठाकूर यांचे निधन केव्हा झाले? आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 17 फेब्रुवारी 1988. पर्याय क्रमांक 2 समोर असलेल्या चौकटीत वाचकांनी विद्यार्थ्यांनी बरोबरची खूण करा. कूपन डॉट केलेल्या भागात काळजीपूर्वक कापा आणि कापलेलं कूपन आपल्या प्रवेशिकेमध्ये चिकटवा किंवा सर्व कूपन सांभाळून ठेवा. स्पर्धेच्या शेवटी चिकटवा, म्हणजे तुमची चूक होणार नाही. प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर तपासण्यासाठी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्ट दिली आहे, त्यावर क्लिक करा आणि अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.